नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती सराव प्रकार क्रमांक 19 2025 आणि 2026. सध्या आपल्याला तुम्हाला 3 दिवसापासून पेपर नाही मिळाले. 3 to 4 days. कारण लॅपटॉपचा थोडा टेक्निकल इश्यू आल्यामुळं लेक्चर घ्यायला अशक्य झाल्यामुळं पुन्हा आपण ती कंटिन्यू करत आहोत. लॅपटॉप मी ओके केला. तर चला आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 19 चा अभ्यास करणार आहोत. पहिला आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि तुम्ही अभ्यास करणार आहोत द संदेश अकॅडमी सोबत. मी संदेश सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत. पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात नमूद केले आहेत? ऑप्शन आहे भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4. कोणत्या याच्यात केलेले आहेत? भाग 3. भाग 3 मध्ये केलेले आहे. भाग 3 मध्ये केलेले आहे. किती ते किती अनुच्छेद आहे? 12 ते 35 आणि भाग 3. ओके, ऑप्शन क्रमांक सी बरोबर. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? शिक्षणाचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, मालमत्तेचा अधिकार आणि धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कोणता हक्क नाही? ऑप्शन क्रमांक सी, मालमत्तेचा अधिकार. आता मालमत्तेचा अधिकार 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती झाली होती. मालमत्तेचा अधिकार आहे. मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून कायद्यामधील अधिकार असा नमूद केलेला आहे. तो अधिकार कोणता आहे? 301 मध्ये नमूद केला आहे, मालमत्तेचा कायद्याचा अधिकार. ओके. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नागरिकांना धर्माचे स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदातून दिले जाते? अनुच्छेद 14 ते 18, अनुच्छेद 25 ते 28, अनुच्छेद 19, अनुच्छेद 32. कोणत्यामधून दिले जाते? अनुच्छेद 25 ते 28. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे, धर्मांचे स्वातंत्र्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न, समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? अनुच्छेद 14, अनुच्छेद 19, अनुच्छेद 21, अनुच्छेद 23. कशामध्ये आहे? 14 मध्ये. अनुच्छेद 14, ऑप्शन क्रमांक ए, अनुच्छेद या कलम 14. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत. खालीलपैकी कोणता हक्क अनुच्छेद 21 मध्ये अंतर्भूत आहे? बोलण्याचा हक्क, जगण्याचा हक्क, संप करण्याचा हक्क, मतदान करण्याचा हक्क. अनुच्छेद 21 काय सांगतो? जगण्याचा हक्क. 21 काय सांगतो? सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे. ज्यात जीव आहे त्याला पण, नुसता माणसालाच नाही, प्राणी, वनस्पती, किडे माकोडे यांना पण जगण्याचा हक्क आहे. ते असं आपलं भारतीय संविधान सांगतं. सगळ्यांवर दया, सगळ्यांचा विचार करून बनवलेलं भारतीय संविधान आहे. चला पुढचा प्रश्न, संवैधानिक उपचाराचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? अनुच्छेद 21, अनुच्छेद 32, अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 15. कोणत्या याच्यात आहे? अनुच्छेद 32. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 32 ला काय बोललेलं आहे? संविधानाचा आत्मा बोललेला आहे. काय बोललेलं आहे? संविधानाचा आत्मा. कोणी बोललेलं आहे? बाबासाहेबांनी. पुढचा प्रश्न, अनुच्छेद 19 मध्ये खालीलपैकी कोणता अधिकार समाविष्ट नाही? विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांतता व एकत्र जमण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, व्यवसाय व व्यापार करण्याचा हक्क. कोणता हक्क नाही?
शिक्षणाचा हक्क. अनुच्छेद 19 म्हणजे काय सांगतो तो? अभिव्यक्ती म्हणजे स्वातंत्र्य, शांततेत एकत्र जमण्याचा हक्क, व्यवसाय व्यापार करण्याचा हक्क आहे. हे 3 हक्क आणि कलम 19 मध्ये आहे. आणि हा शिक्षणाचा हक्क कलम 19 मध्ये नाहीये. ओके. शिक्षणाचा हक्क कशात येतो? कलम 21A मध्ये येतो. ठीक आहे. मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिक कुठे दाद मागू शकतो? पंचायत, संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती. कुठे दाद मागू शकतो? मूलभूत अधिकाराचे उल्लंघन तो कुठे मागू जातो? सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट साठी कलम कोणतं आहे? याला आपण आपल्या बाबासाहेबांनी संविधानाचा आत्मा बोललेला आहे, 32. नागरिकांचा मूलभूत हक्काचे हनन झाले तर आपण सुप्रीम कोर्टाकडे धाव घेऊ शकतो. चला पुढचा प्रश्न. बांधकाम व बालश्रम विरुद्धचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? अनुच्छेद 17, अनुच्छेद 19, अनुच्छेद 23, अनुच्छेद 24. कशात आहे? अनुच्छेद 24 मध्ये. ऑप्शन क्रमांक डी, अनुच्छेद 24 मध्ये बांधकाम व बालकामगार विरुद्धचा हक्क म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक कामात काम करण्यास प्रवृत्त केल्यास तर त्याला सजा पण होऊ शकते. हा बालकामगारांचा हक्क आहे, अनुच्छेद 14. पुढचा प्रश्न. मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी कोण करतं? मुख्यमंत्री, पोलीस, न्यायालय, राज्यपाल. कोण करतं? न्यायालय. मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी कोण करतं? न्यायालय. म्हणजे कोर्ट्स करतात. ओके. अनुच्छेद 15 काय मनाई करतो? धार्मिक प्रचार, भाषेवर आधारित भेदभाव आणि बालश्रम. अनुच्छेद 15 काय करतो? भेदभाव करू नका सांगतो अनुच्छेद. ऑप्शन क्रमांक सी, भेदभाव. अनुच्छेद 15 काय आहे? कलम 15 काय सांगतो? प्रमाणे धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करण्यास सक्त मनाई. भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे. समजलं? हा आहे कलम 15. पुढचा प्रश्न. अस्पृश्यतेचे निर्मूलन कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? अनुच्छेद 17, अनुच्छेद 21, अनुच्छेद 22, अनुच्छेद 23. कशामध्ये केलेले? अनुच्छेद 17 मध्ये केलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए, अस्पृश्यते कायद्याने रद्द केलेली आहे. अनटचॅबिलिटी. प्रश्न 13. हडताळांची पत्रव्यवस्था कोणत्या पेशव्याने सुरू केली? बाजीराव पहिला, माधवराव, नानासाहेब, नारायणराव. कोणी केली? नानासाहेबांनी केली. नानासाहेब पेशवे. ऑप्शन क्रमांक सी, नानासाहेब पेशवे. गदर पक्षाची स्थापना कोणत्या देशात झाली? भारत, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण आफ्रिका. कुठे झाली? ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. शिवाजी महाराजांचे सचिव कोण होते? हंबीरराव, मोरोपंत पिंगळे, बाजीप्रभू आणि तानाजी. कोण होते सचिव? मोरोपंत पिंगळे.
ऑप्शन क्रमांक बी मोरोपंत तीनवे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1880, 1885, 1890, 1895. कधी झाली? ऑप्शन क्रमांक बी 1885 रोजी झाली. वंदे मातरम हे गीत प्रथम कोणत्या अधिवेशनात गायले गेले? 1896 मुंबई, 1885 मुंबई, 1905 बंगाल, 1916 लखनौ. कधी गायले गेले वंदे मातरम? 1896 मध्ये. कुठलं? मुंबईचं अधिवेशन. 96च्या मुंबई अधिवेशन. कोणी गायले तुम्हाला सांगायचं. तुम्ही सांगा. ओके. पुढचा प्रश्न. रौलट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 1915, 1917, 1919, 1921. कधी लागू झाला रौलट कायदा? 1919. आणि 1919 मध्ये काय झालं होतं? अमृतसरला जालियनवाला बाग हत्याकांड. नमक सत्याग्रहाची सुरुवात महात्मा गांधींनी कुठून केली? दिल्ली, अहमदाबाद, साबरमती आश्रम, वाराणसी. मीठ सत्याग्रह. नमक नाही, ते हिंदी झालेलं त्याला मीठ सत्याग्रह. मीठ सत्याग्रहाची सुरुवात महात्मा गांधींनी कुठून केली? साबरमती आश्रम. चौरी चौरा घटनेनंतर कोणते आंदोलन गांधींनी मागे घेतले? स्वदेशी चळवळ, असहकार आंदोलन, भारत छोडो, सविनय कायदेभंग. कोणतं घेतलं? असहकार आंदोलन. ऑप्शन क्रमांक बी. कोणतं मागे घेतलं? असहकार आंदोलन. भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी ब्रिटनचा पंतप्रधान कोण होता? विन्स्टन चर्चिल, ॲटली, नेव्हिल चेम्बरलिन, रॅम्स मॅकडोनाल्ड. कोण होते? ॲटली होते. ऑप्शन क्रमांक बी. ॲटली. कधी? 15 ऑगस्ट 1947. भारताची समुद्रकिनारी लांबी अंदाजे किती आहे? 5600 किलोमीटर, 6100 किलोमीटर, 7516 किलोमीटर, 8430 किलोमीटर. किती आहे भारताला समुद्रकिनारी लांबी? अंदाजे किती आहे म्हणजे किनारपट्टी किती लाभलेली आहे? 7516 ही किनारपट्टी लाभलेली आहे. आता भूभाग किती किलोमीटरचा लाभला आहे ते सांगायचं तुम्हाला. पुढचा प्रश्न. थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे? गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश. कोणत्या? राजस्थान. ऑप्शन क्रमांक बी. राजस्थान. भारतामध्ये सर्वाधिक लागवड होणारे पीक कोणते आहे? गहू, तांदूळ, मका, बार्ली. कोणते? तांदूळ. ऑप्शन क्रमांक बी. बार्ली म्हणजे बाजरी. ऑप्शन क्रमांक बी तांदूळ. हरित क्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? एम एस स्वामीनाथन, वर्गीस कुरियन, डॉक्टर राजेंद्र सिंग, अण्णा हजारे. हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? एम एस स्वामीनाथन. ओके. अशा प्रकारे आज आपला पेपर क्रमांक 19 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. काही त्रुटी असल्यास कमेंट करा. जय हिंद, जय भारत.